नमस्कार. तर बघा आता लागलेलं आहे गहू उपणायला आणि आपली घरभरणीची तारीख जवळ आली त्याच्यामुळे मग आता लागलेलं आहे तयारीला. तर दळण करायचे होते आज आणि सकाळी गेलेलो होतो बघा कांदे भरायला. मग कांदे भरून आलो आणि त्याच्यानंतर गावावरती ट्रॅक्टर फिरून घेतलं आणि लगेच लागलेलं आहे बघा आम्ही सगळेजण गहू उपणायला. तर आज गेलेले आहे ताई आणि मम्मी बाजारला, कारण की आता भरपूर काही सामान आहे तर आणायचंय. मग मम्मी ते गेलेले आणि आता दीदीची आणि सोनपापडीची पण शाळा उघडली त्याच्यामुळं मग आता वया पुस्तक ते घ्यावं लागत आहे. त्याच्यामुळं पप्पा ते गेलेले गावामध्ये. तर सगळे चिल्लर गँग बघा सगळे गहू भरू लागू राहिले. वारं नाही का दादा दादा शाळेत जायचं बरं का. पाणी पाणी बाजार करून आलो ना. कोणा शाळेत जायचंय तुला कपा आणले पाहिजे. अभ्यास किती आणला पाहिजे. अभ्यास आणला चाकू आणला पाहिजे. ते फोन ठेव हे बाय तुम्हाला उजळणी ते आणलं पाहिजे. थांब ना तू तुम्हाला सर वापस वया पै कुठे गेली ग. अरे वय पाय बरं थांब ना. दादाला आहे तू अंगणवाडी त्याला पाठी टिफिन बॅग तुम दप्तर शंभूराला पाठी आणि ये बाई पेन्सिलचा बॉक्स द्या ना द्या तुला उजळणी वाचायला दप्तर पाय बरं कसं आहे छान एक पाय बरं पेन्सिलचा बॉक्स आहे तुला तू कोणता कलर घ्यायचा तू कोणता कलर घ्यायचा. काय महाग बाई मम्मी सगळं लय महाग आता शाळा उघड्या ना ग त्याच्यामुळे कप भारी पण बरं कप भारी वय आल्या पण बरोबर काय म्हणतात ते मजून घेतलं ते पोरग पाय आता लय शंभू आता काय नाही त्याच्यावर माझी पेन्सिलचे बॉक्स कोणता कलर घ्यायचा कोणता घ्या दोन्ही पिंक पाटी पाटी एकच पेन्सिल इकडा सगळे बाकी ठेवून द्यायची इकडा ना मी फुल देतात काय घ्यायचं काय ना ते बोलणारच आहे ना चालते हल्ली का हल्ली तुला कुठे येते त्याला येते रे त्याला कोणते का भारी मला सांगा जी भारी घे भारी हे बाबांनी घेतले हे आईनं मी घेतले ही भारी ना आपल्याला डेली साठी मस्त बघ पण भारी मग भारी आपल्याला ना रोज वापरायला हेच भारी माहिती का. आपले पोर आहे ना सकाळी तुझ्या म्हणून वर्ड लगेच झाला तिथे ठीक आहे हे बरे आपल्याला वापरायला हे लगेच ठेवून देऊ आता तेव्हा नको नाही ना सगळं माळ असते काही बघा गहू पण उपनाई झाले आणि आता टाकलेला चहा. तर सगळेजण बसलेले बघा पुढच्या घरामध्ये. शंभू चहा प्यायचा
नाही कम तू नाही पेचा मग कोण पे तू चहा दूध नाही प्यायचा का हा अरे बाप चांगलंच खाल्लो वाटेलच सांडू बघा सगळं कामावरून पण घेतलं आणि आता निघालेलं आहे गावामध्ये तर कशाला आणि काय तुम्हाला तर कळणच कारण की आज थोडीशी तब्येत म्हणजे खराब होती म्हणजे हातपाय ते गळत होते मग म्हणलं चला दवाखान्यातून पण येऊ आणि तसंच आपल्या नवीन घरावरती नाव पण बसवलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते की नवीन घरावरती काय नाव बसवलेलं आहे म्हणून ही गाडी घ्यायची का गावात चल शिवाला शिवरट राहिलं यंदा पाऊस नाही सगळी वावर खाड आहे ना रोटे ते मारून ठेवलं पण मग काय आज पाऊस येईल नाही त्याच्यामुळे काय दिवस पण वाढवला बघा आणि म्हटलं चला दिवस आहे तर लोक म्हणजे थोडस उजाड आहे तर लोक दवाखान्यातून पण जाऊन येऊ ते पाहिलं किती भारी दिसतं नवीन घर तर बघा आताच घरी आलं दवाखान्यातून आणि थोडा अंधार पण पडला तर बघा अंधार पण झालेला आहे आणि ते लागलेले आहे त्या स्वयंपाकाला आज लय वार आहे ना आज काही सुधरा नाही चपाती करायच्या चपात्या करायच्या हा ना लय वार सुटलं हा ना लय वार आहे सोनपापडीच काय चाललं एबीसीडी म्हणजे तू करते की नाही अभ्यास हा झाला का काय भाजी करायची पिवळी मटकी हा का मग काय तर बघा मटकी आणलेली बाजारातून आणि आपल्याला मटकीची भाजी बनवायची आहे तर कढईमध्ये शेंगदाणे पण टाकले आणि आपल्याला असा उभा कांदा कापून घ्यायचा बघा बघा उभा कांदा कापून घेऊ राहिले आणि मटकी पिवळ्या भाजीसाठी उभाच कांदा आपल्याला लागतो तर एकदम असं बारीक फोडीचा उभा कांदा कापून घेणार आहे आणि शेंगदाणे टाकले बघा भाजायला शिव आय शिव काय करते तिथं काय बघा आमचा शिव एकटाच खेळायला लागलेला आहे बेडवरती आणि त्याची झोळी तिथं खाली यायचा हा पडशील तर पडशील 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 मग आले दिवसापासून पिवळी मटकी बनवली पण नाही तर म्हणलं चला आज पिवळी मटकीच बनवूया तर जिरे मोहरी टाकून घ्यायची आपल्याला आणि जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची आज काय म्हणजे एकदम साधी सोपी पद्धतीने आपल्याला मटकीची भाजी बनवायची खरे बघा जिरे मोहरी चांगले तडतडले आणि आपण जे उभा कापून कांदा घेतलेला आहे तो टाकायचा आपल्याला परतायला आणि चांगला लाल हुसर परतून घ्यायचा आहे कांदा टाकला बघा परतायला आणि मटकी पण पाण्यात टाकली म्हणजे पाण्यात 2 पाण्याने धुवून घ्यायची मटकी म्हणजे मग मस्त लागते भाजी पण तर आता जो आपला गॅस आहे का तो एकदम कमी करणार मी म्हणजे कमी गॅसवर चांगला कांदा परततो शंभू बॅग कस ठेवला आणि कसं लहान लेकर आपल्या घरात असल्यामुळं पसारा होतोच कारण की आता किती नाही म्हणलं तर लेकर असते बघा मिरची पण घेतली हिरवी शंभू तुझं बॅग कुठे हा खाली सोड सोड फ्रीज लावून घ्यायचं वेळ घे
दादा मी बघितलं मी आवाज नको काढू हा. तेवढी वेळी घेतो का? वेळी दे मला. हा तू आज एक दोन लिहले भाऊ? कितीपर्यंत? 3 पर्यंत. तर आजपासून आमचा शंभू 1-2 लिहला आणि 3 पर्यंत लिहतो, काही वेळेस 10 पर्यंत लिहतो हा ना. एबीसीडी म्हणते ती का? कितीपर्यंत? तुला खायची शेंगदाणे नाही? तू भाजी खातो का? थांब. बघा शिंदीचे आते पण आलेले आहेत आज संध्याकाळी आणि आत्यांनी बघा काय आणलेलं आहे. आता बघा आता धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची वटी भरीत राहते. तर आत्यांनी आणलेले मम्मीसाठी वटी सामान साडी ते. तर आते आज भरवणार मम्मीची वटी. बघा कांदा पण चांगला परतला आणि कांदा एक साईडला घ्यायचा आपल्याला आणि आता आपल्याला मटकी टाकायची शिजायला. तर जिरे मोहरी टाकलीच आपण. आता मी थोडीशी हळद टाकणार आहे. कोथिंबीर कापून घेतली बघा एकदम बारीक. कोथिंबीर, कढीपत्ता आणि आता आपल्याला मटकीच पहिल्या बी एका पाण्याने धुवून घेतली. तर आता पण चांगली मस्त धुवून घ्यायची आणि मटकी टाकून घ्यायची बघा. कोण शिवळी मटकी आवडते ना? मग हळद ते कोथिंबीर ते टाकून घेतली आणि आता आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि आता मसाला एका ताटामध्ये काढून घेतला मी. तर आता मी मसाला लगेच बारीक करून घेणार मिक्सर मधून. तर त्याला मिठामध्ये चांगली मटकी शिजून घ्यायची एकदा आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मग मटकी आपल्याला शिजून द्यायची. बघा त्याला मिठामध्ये चांगली अशी मटकी शिजून घ्यायची आपल्याला. बघा मिक्सर मध्ये मसाला पण घेतला आणि आता आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा. मसाला एकदम बारीक काढून घेतला आणि आपली मटकी शिजली का बघू. तर मटकीमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि मटकी आपल्याला शिजून घ्यायची. तर मटकी बाकी आहे शिजायची. तर मी झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅस करणार बघा. शो दा पाणी प्यायचं तुला? पाणी प्यायचं का? शिवला पाणी प्यायचं? हा मग पितो तू? हा का? बरोबर. बघा आपली मटकी एकदम मस्त अशी बिना मसाल्याची तयार झालेली आहे आणि पिवळी आहे मस्त. मसाले बिसाले टाकले तर मटकीला उकळी पण आली
आणि खळा उकळी येऊन दिली बघा चांगली. आता आपली मटकी झाली बघा आणि ताईच्या चपात्या पण झाल्या बाहेर बघा. स्वयंपाक आवरला आणि आता लगेच बसायचंय जेवण करायला. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.